चला तर मंडळी, चला लाईक अँड सबस्क्राईब करून द्या. पहिले मी आलेलो आज व्हिएतनामच्या एका कॉफी शॉप मध्ये, जे ब्रँड आहे व्हिएतनाम मधला, त्याचं नाव आहे फुकलांग. फुकलांग म्हणतात त्याला. तर अशा ब्रँड मध्ये आलेले. तर बाहेरचं वातावरण तुम्ही बघू शकता. त्यांनी 2 रूम एसी रूम पण बनवलेले होते आणि बाहेर पण हे वातावरण असं गंभीर करून टाकलेलं होतं त्यांनी. एकदम टेबल वगैरे मतलब एकदम फाडूच दिसत होतं सगळं काही. चला म्हणलो आता आतमध्ये जाऊया. पण पहिलं मला इथे तर कुत्रं भेटलं एक, मग ते लई गागत होतं, वाव 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 करत होतं. म्हणलं याची थोडी गाठ भेट घ्यावं, ओळख करून घ्यावं, कारण माणूस तापलेला दिसतोय, थोडा थंड करावं. ते झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट मध्ये घुसलो आणि बघतो तर काय डायरेक्ट ते ब्रँड म्हणल्यावर थोडीशी लाईन होती, भरपूर पब्लिक उभं होतं त्याच्यासाठी. मग काय, मग म्हणलं चला रांगेत उभे, आता काय पर्याय नाही त्याला. तशी रांगेत उभं राहायची आपल्याला सवय नाही. ते चित्र वगैरे पाहून घेतले. भाषेचा तर थोडा मॅटर आहेच, आता काय सांभाळून घ्यावं लागत त्या गोष्टी थोड्याफार. त्याच्यानंतर रांगेत उभं राहिलो. रांगेत पण 4-5 जणी होत्या एका मागे एक उभ्या. तर राहिलो उभं, इकडं तिकडं बघून घेतलं. हिरवळ एकदा बघून घेतली, भरपूर हिरवळ होती कॉफी शॉप मध्ये पण. आता बाकी समजून घ्या. बाकी आणि मला अजून एक गोष्ट दिसली की तिथं त्यांनी त्यांच्या कॉफीचे आणि याचे पाऊच बनवून ठेवलेले होते. पण त्या पाऊचची प्राइस ऐकून मला म्हणजे माझं डोकं हँग झालं डायरेक्ट. ही पावशेरचे पुढे बघा 1,35,000 अर्धा किलोचा पुडा होता तो. त्याच्यानंतर एक 58,000 आणि 1,65,000 80,000 60,000 अर्धा किलोच कॉफी असेल त्याच्यामध्ये. तर त्याची किंमत डायरेक्ट 60,000 70,000 आहे. बापरे, ते पाहून माझे डोळे थोडे फिरले. म्हणलो तर तेवढ्यात मी खिशात हात टाकला तर बघितलं आपल्याकडे पण 10 लाख रुपये होते. मग आपण पण एकदम टाईट कॉलर बिलर वर करून गेलो. थोडं पुढं सरकल्या बघतोय तर काय एक बाई बिल करीत होती. पाहिलं होतं त्या बाईचं बिल झालं होतं 2,15,000. तिने डबल काहीतरी कमी केलं त्याच्यातलं, परत ते झालं 1,60,000. म्हणलो बाई कंगाल दिसती, बाईचं काम तमाम दिसतं मला. इकडं बाई तर नुसती नोटाच मुजीत होती ही. परत इकडे मोबाईल फिरवला होता, परत बाईनं अजून कमी केलं. म्हणलं झालं हिचं उरकेल दिसतं मला असं वाटलं. तर मग आलो आमचं बिल करायला घेतलं. मग आमची ऑर्डर पडायला लागल्या. त्याला ऑर्डर दिल्यानंतर आमचं बिल झालं तर 1,80,000 रुपये. मावाले लाटला पाय कापत होते, त्याच्यामुळे थोडा मोबाईल पण हलत होता. समजून घ्या तुम्ही. 1,95,000 झालं. तरी ऑर्डर थांबा, अजून ऑर्डर आल्या. 2,14,000 बिल झालं. 2,14,000 फक्त कॉफी शॉप मध्ये. फक्त कॉफी तुम्हाला आता पुढे बघा ऑर्डर मध्ये काय काय येते. एवढंच बिल 2,14,000 झालं डायरेक्ट. एवढं म्हणजे असं कुठं राहतंय का? म्हणजे आम्ही ठीक आहे, आम्ही इंडियावरून आलो किंवा म्हणजे बाहेरच्या देशातून आलो, म्हणजे तुम्ही काही पण काय सांगा असं एवढं कुठं राहतं का यार? 2,14,000 कुठे बिल राहतंय का? तिकडं केक बघायला आलो तर ते 28,000 एवढा केक. ते मग इकडे छोटे केक होते लाल 38,000. बापरे, पाणी बॉटल 15,000 पाणी बॉटल. यांना काय वाटलं आम्ही वणीवरून आलो का, आम्हाला कळत नाही का? मी घेतलीच नाही पाणी बॉटल. त्याच्यामुळं एवढी कुठे अशी कुठे किंमत राहते का? 15,000 20,000 30,000 एवढे केक. ते बघते एवढे केक आहे 38,000. काय याला कुठं अर्थ आहे का म्हणलं. म्हणजे इकडे एक अशीच ऑफर पाहिली तर नुसतं एक गल्ला ज्यूस घ्यायचे 20,000 रुपये. इकडे ही पद्धत झाली का? 20,000 आमच्या कसं होता बोकड्या तयार होतोय आणि यांच्याकडे नुसता गल्लाच वर रस द्यायचं 20,000 रुपये. हा 99,000चे 2 गल्लास. हे म्हणलं अवघड ठिकाणी आलोय. मग काय घेतलं बिल आणि ते हायचं. त्यानं 5 लाख घेतले माझ्याकडून, त्याच्यातले मला 3 लाख वापस दिले आणि दाबून 2,14,000 बिल केलं त्यानं. 14,000 सुट्टी पण घेतली माझ्याकडून. सुट्टी 14,000 दिले मी त्याला. एवढं सोपा कार्यक्रम नाही. ही कंट्री म्हणजे खतरनाक कंट्री. तो ब्रँड आहे खतरनाक फुकलाक. परत म्हणलं परत काय मी गाडी घेणार नाही. 3 लाख घेतले आपले जाऊन बसलो मस्त. तेवढं तिथं काय झालं माहिती, एक सीन मावले एक ओळखीची म्हणजे स्टुडंट होती माझी आधी, ती आली होती तिथं लहान पोराला घेऊन आली. तर मग त्याच्याबरोबर म्हणलं आता ऑर्डर येऊस्तो थोडं याला पण फेमस करून टाकू. जाऊ दे आता काय लहान आहे. परत म्हणून उद्या मोठं झाल्या म्हणून मला घेतलं नाही व्हिडिओमध्ये, त्याच्यामुळं त्याला घेतलं. बाकी त्यांचं चाललं होतं खेळायचं काम. त्याच्यानंतर आली लगेच आमची ऑर्डर आल्यावर काय एवढी ऑर्डर तुम्हाला सांगतो, एवढीच ऑर्डर आहे. 4 ड्रिंक आहे, एक केक आहे फक्त. 2,14,000ची ऑर्डर झाली. म्हणून मित्रांनो 2,14,000. आता तुम्ही कसं काय झाली ज्याला माहित असेल त्याने नक्की सांगा. 2 लाख व्हिएतनाम मध्ये मी खर्च केले आज फक्त कॉफीसाठी. अजून नाश्ता तर वेगळाच, फक्त कॉफीसाठी एवढा खर्च झालाय. मग काय आता एवढा खर्च झालाच म्हणलो तर मग आता घ्यावा शेवटी. आता काय मग विलाज नव्हता. मग घेतलं एकदा चेअर्स करून घ्यावा म्हणलं बाबा त्यांच्यासोबत आईन त्यांच्यासोबत चेअर्स करून मस्तपैकी पिऊन एकदम टाकाटाक मध्ये कार्यक्रम केला. मग तेवढं पिऊन मग आता 2 लाखाचा एवढा खर्च आहे म्हणलं. मग थोडा आनंदही झाला आणि दुःखही झालं. 2 लाख खर्च झाला होता.
मग चला परत भेटू. तुम्ही लाईक अँड सबस्क्राईब करा. परत पुढच्या व्हिडिओमध्ये परत काहीतरी